कोर्टामध्ये पोटगीसाठी एका महिलेनं अवास्तव आणि अवाजवी अशा पोटगीची मागणी केली असून या संदर्भात एका महिला न्यायाधीशानं या महिलेला चांगलंच झापलं असून जर स्वतःचे खर्च इतके मोठे असतील तर आपण स्वतःच कमवावं असं सुद्धा त्यांनी या प्रसंगी आवर्जून त्या महिलेला सांगितलं। सध्याच्या जगात घटस्फोटाचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळतं। या घटस्फोटानंतर पोटगीचा प्रकार देखील येतोच, कारण या कारणामुळे अनेकदा भांडणं होतात आणि वाद कोर्टापर्यंत जातात। अशाच एका पोटगी प्रकरणाच्या सुनावणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। भरण पोषणाची मागणी करणाऱ्या एका पत्नीचं विचित्र प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात पोहोचलं होतं। सुनावणी दरम्यान मागणी केलेल्या रक्कम ऐकल्यानंतर योग्य मागणी घेऊ नये असं न्यायमूर्तींनी सांगितलं। व्हायरल व्हिडिओमध्ये कर्नाटक उच्च न्यायालयातील एक महिला न्यायमूर्ती पत्नीनं तिच्या पतीकडून भरण पोषणाची रक्कम मागितल्याबद्दल वकिलाला प्रश्न करताना दिसत आहे। एका महिलेनं तिच्या वकिलामार्फत आपल्याला पतीकडून मासिक देखभाल खर्चासाठी 6,16,300 रुपये मिळावेत अशी मागणी केली। महिला न्यायमूर्तींनी अवास्तव पोटगीच्या मागणीसाठी वकिलांना चांगलंच फटकारलं। एवढी मोठी रक्कम ऐकून न्यायाधीशही थक्क झाल्या। एकटी महिला इतकं खर्च करू शकत नाही अशी तिखट टिप्पणी त्यांनी केली। जर महिलेला ब्रँडेड गोष्टींचा शौक असेल तर तिने त्यासाठी स्वतः कमवावं असंही महिला न्यायमूर्तींनी सांगितलंय। वकिलांचं म्हणणं ऐकून घेतल्यावर महिला न्यायमूर्ती म्हणाल्या की कोणती अशी महिला आहे जी महिन्याला 6,16,000 रुपये खर्च करते? तुम्ही या नियमांचा फायदा तर घेत नाही ना? त्यानंतर पतीच्या वतीनं हजर असलेल्या वकिलाला विरोध करत हा छळ असल्याचं सांगितलं। कर्नाटक उच्च न्यायालयातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। महिलेला गुडघेदुखीसह इतर काही आजार आहेत। फिजिओथेरपीचा खर्च महिन्याला 4-5 हजार, कपड्यांसाठी दरमहा 15,000, एवढंच नाही तर घरात खाण्यासाठी दरमहा 60,000 रुपये खर्च होतात। याशिवाय घराबाहेरील जेवणासाठी काही हजार लागतात। अशा परिस्थितीतून तिला पतीकडून 6,16,300 रुपये दरमहा देखभाल म्हणून भत्ता दिला जावा असं वकिलांनी सांगितलंय। जर ती सर्व काही ब्रँडेड वापरत असेल तर ती स्वतः का कमवत नाही? इतका खर्च तिचा कोण करतो? तिच्यावर इतर कोणतीही जबाबदारी नाही, मुलं सुद्धा नाहीत। महिलेची मागणी योग्य नाही। महिलेच्या वकिलाला योग्य ती रक्कम मागावी, अन्यथा तुमची याचिका फेटाळण्यात येईल असं महिला न्यायमूर्तींनी म्हटलं आहे।